जय जिजाऊ जय शिवराय बांधवांनो, आज 26 नोव्हेंबर, महाराष्ट्रात 26 नोव्हेंबर हा दिवस हुंडा बंदी दिवस म्हणून साजरा केला जातो। या पाठीमागचा हेतू हा आहे की समाजामध्ये हुंडा प्रतिबंधक कायद्याविषयी जनजागृती व्हावी आणि ही जी अनिष्ट आणि वाईट प्रथा आहे ती बंद व्हावी। तर आपण सुरुवातीला हुंडा बंदी कायद्याविषयी माहिती पाहूयात। 1961 साली हुंडा प्रतिबंधक कायदा भारतीय संसदेने पारित केला। त्यात हुंडा देणे आणि घेणे हा कायद्याने गुन्हा ठरविण्यात आला। हा कायदा कठोर आणि प्रभावी होण्यासाठी 1984 साली त्यात सुधारणा करण्यात आली। त्यामध्ये आपण जर बघितलं तर लग्नात पैशाच्या स्वरूपात, सोने चांदीच्या दागिन्याच्या स्वरूपामध्ये, 4 व्हीलर, 2 व्हीलर, टीव्ही, फ्रीज अशा वस्तूंच्या स्वरूपामध्ये, किंवा लग्न मोठ्या हॉटेलमध्ये झाले पाहिजे, मंगल कार्यालयात झाले पाहिजे, थाटामाटात झाले पाहिजे, किंवा जे काही डीजेचा किंवा इतर जो खर्च असतो तो वधूच्या पित्याने करावा। या सर्व बाबी हुंड्यामध्ये येतात। मे 2025 मध्ये पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरण आपण सर्वांनी बघितले आहे। दोन्ही कुटुंब अत्यंत श्रीमंत, तरीही वैष्णवी हगवणेच्या वडिलांकडून वारंवार तिचे पती, सासू, नणंद यांच्याकडून पैशांची मागणी होत होती। त्यामुळे त्यांच्या त्रासाला कंटाळून तिने शेवटी आत्महत्या केली। याच पद्धतीने जर आपण अगोदर बघितलं तर म्हणजे पैसे किंवा दागिने न दिल्यामुळे आपल्या कुटुंबातील पती, सासू, सासरा, नणद हे किंवा जाऊ त्या स्त्रीस विहिरीत लोटणे, जाळून मारणे, फाशी देणे, विष पाजणे, म्हणजे असे अनेक प्रकार घडत होते। आज जागरूकता वाढली, शिक्षणाचं प्रमाण वाढलं, प्रमाण कमी झालं, पण याचा अर्थ हुंडा देणे आणि घेणे ही प्रथा पूर्णपणे बंद झाली नाही। आणि ज्या महिला आहेत, विवाहित आहेत, त्यांच्यावर जो अन्याय होतो हा पूर्णपणे दूर झाला असे आपल्याला म्हणता येत नाही। आज आपण 21व्या शतकामध्ये आहोत। विज्ञान तंत्रज्ञानाचं युग आहे, संगणकाचं युग आहे, आणि आज या प्रगत राज्यात राहत असतेवेळेस हुंड्यासारखी अनिष्ट प्रथा अजूनही बंद झालेली नाही। वास्तविक पाहता हुंडा देणे आणि घेणे हा कायद्याने बंदी आहे, तरीही हा फक्त कायदा असून चालत नाही, तर कायद्यासोबतच लोकांनी आपल्या मानसिकतेमध्ये देखील बदल करणं अत्यंत गरजेचं आहे।